तातडीनं का बोलावलं? अमात्य, तुम्हास ज्ञात असेलच की आमचे दोन्ही राजपुत्र त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ संपवून कालच राज्यात परत आलेत. होय महाराज. जेव्हा राजधानीवर नैराश्याचे काळे काळे ढग पुन्हा वळवळू लागले, वटवाघळांचं समूह नृत्य आणि कुत्र्यांचं समूह गान सुरू झालं, त्याच वेळी आमच्या लक्षात आलं राज्याची अवकळा म्हणजे थोरले राजपुत्र गौरवादित्य उर्फ फाल्गुनी कुमार आणि धाकटे राजपुत्र स्वातिपती उर्फ दत्तात्रय यांचं आगमन झालंय महाराज. दोन्ही राजपुत्रांना दरबारात पाचारण करा. जशी आज्ञा महाराज. खांडेकर कुलोत्पन्न महाराणी मृगनयनी सुत थोरले राजपुत्र गौरवादित्य उर्फ फाल्गुनी कुमार आणि महाराणी सीमांतनी सुत धाकटे राजपुत्र स्वातिपती उर्फ दत्तात्रय यांचं दरबारात आगमन होत आहे. हो महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. महाराजांचा विजय असो. दरबारी कामकाजास सुरुवात करावी. आज्ञा महाराज. अनेक सहस्त्रांच्या परंपरेनुसार खांडेकर कुलोत्पन्न म्हणजे दोन्ही राजपुत्र आपल्या अभ्यासक्रम संपवून राज्यात परत आले आहेत. खरं तर जो अभ्यासक्रम 2 वर्षात संपायला हवा होता तो संपवायला यांना 5 वर्ष लागले. अतिशय निम्न स्तराचं ज्ञान ग्रहण करून ते आलेत. बंधू अभिनंदन. युवराज अभ्यासक्रमाची पदविका त्यांना राजमहालात ढकलले अशा शेऱ्यानिशी दिली. पण महाराज, राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी कोणातरी एकाची युवराज म्हणून निवड करणं गरजेचं आहे महाराज. आम्हास असे वाटते अमात्य, जी महाराज. आमच्या आवडत्या राणी सरकारांचे सुपुत्र स्वातिपती दत्तात्रय यांना युवराज म्हणून घोषित करावा अशी आमची इच्छा आहे. नाही महाराज, महाराज अन्याय आहे. अहो, मी तुमचा थोरला पुत्र आहे, त्यामुळे युवराजाचा मुकुट माझ्या डोक्यावर पडला पाहिजे. गौरवादित्य, तुम्ही थोरले असलात तरी कारले आहात. तुम्ही आमच्या नावडत्या राणी सरकारांचे नावडते राजपुत्र आहात, त्यामुळे हा मान आम्ही आता दत्तात्रयींनाच देतोय. हा अन्याय आहे माझ्यावर महाराज. आता आम्ही बंड करणार. बंड काय? आम्ही बंड करणार. ठीक आहे, आईलाच नाव सांगतो. सांग. माते, तुझ्या दत्तूवर अन्याय होतोय. माते लवकर ये, लवकर ये माते, लवकर ये. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.